सध्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणाची मोहीम देशभर सुरू आहे। अंबरनाथमधील प्रभाग क्रमांक 23च्या नागरिकांना सुलभ व्यवस्था व्हावी या उद्देशाने नगरसेविका पल्लवी संदीप लकडे आणि माजी नगरसेवक संदीप लकडे यांच्या प्रयत्नातून SIR मॅपिंगचे अर्ज भरण्याच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी आवश्यक त्या कागदपत्रांच्या आधारे नागरिकांना अर्ज भरण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी लकडे यांच्या माध्यमातून वर्धमान नगर, मोहनजोत आणि मोतीराम गार्डन या परिसरातील नागरिकांना अर्ज भरण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले। आणि SIR कॅम्प लावायचं कारण एवढंच आहे की BLO आज घरोघरी फिरतायत। माझं स्वतःचं नाव 241 ला आहे, माझ्या आईचं नाव 240 ला आहे। त्यामुळे असे बरेच जणांचं नाव यादीमध्ये 241 ला आहे, 242 ला आहे, 240 ला आहे, 236 ला आहे, 37 ला आहे। त्यामुळे सर्वांना एकत्र करून आज रविवारी लोकांना सुट्टी असते, त्यानिमित्त सर्वांना सुट्टी असल्या कारणाने आज कॅम्प लावलेला आहे आणि जेणेकरून SIR मध्ये जास्तीत जास्त फॉर्म भरणे जरुरी आहे। आणि ह्या रविवारी आणि पुढच्या रविवारी स्पेशल कॅम्प आहे, त्यामुळे सर्व लोकांनी लक्षात ठेवायचे की 2 रविवारमध्ये जेवढं भरता येईल तेवढं भरा आणि BLO आपल्या घरी येतील ज्यांचे नाही होणार त्यांना। त्यामुळे कोणी घाबरायचं नाहीये। परंतु जर BLO तुमच्या घरी आले नाही तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आणि तुमचा फॉर्म भरून घ्या। सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरातील प्रभागातील 500 पेक्षा अधिक मतदारांनी लाभ घेतला। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, शिवसेनेचे ठाणा जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली ही मतदारांच्या सेवेसोबतच राष्ट्रीय कर्म निभावण्याची आम्हाला संधी मिळाली या गोष्टीचा आनंद पल्लवी लकडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला। जसं की आपण सर्वांना माहीतच आहे की देशभर SIR ही मोहीम राबवली जात आहे। आता या मोहिमेचे शेवटचे 10 दिवस राहिलेले आहेत, त्यासाठीच आम्ही BLO ना घेऊन तुमच्यासाठी कार्यरत आहोत। येत्या 10 दिवसांमध्ये आपल्या इथे हा कॅम्प लागलेला आहे आणि आज रविवार पूर्ण दिवस हा कॅम्प असणार आहे। तरी ज्यांनी हे SIRचे फॉर्म भरलेले नाही आहेत त्यांनी इकडे येऊन आपली यादी नंबर चेक करून हे फॉर्म भरायचे आहेत। सर्वांनी या गोष्टीची दक्षता घ्यायची आहे की SIR हे फॉर्म हे भरले गेलेच पाहिजेत, कारण की हा आपला मतदानाचा हक्क आहे। यापूर्वी तुम्ही कितीही वेळा मतदान केलेलं असेल तरीही तुम्हाला SIRचे फॉर्म हे भरायचेच आहेत, हे सर्वांना कंपल्सरी आहे। अथवा अगर SIR मध्ये हे फॉर्म भरले गेले नाहीत तर तुमचं मतदार यादीमधलं नाव हे रद्द होऊ शकतं। त्यासाठी हे फॉर्म भरणे खूप आवश्यक आहे आणि हे सर्वांनाच बंधनकारक आहे। भरपूर लोकांमध्ये हा संभ्रम आहे की सेन्सस आणि SIR हे एकच आहेत, पण तसं नाही आहे। कारण की सेन्सस आणि SIR ह्या प्रक्रिया जवळपास लागूनच ह्या प्रक्रिया राबवल्या गेल्या आहेत। सेन्सस ही मे महिन्यात राबवली गेलेली प्रक्रिया आणि SIR त्याच्यानंतर चालू झालेला आहे। तर सेन्सस ही जनगणना आहे ती पूर्णपणे वेगळी आहे आणि SIR ही मतदानाची प्रक्रिया आहे ही पूर्णपणे वेगळी आहे। त्यासाठी सेन्सस आणि SIR ह्याच्यामध्ये गल्लत करू नका। हे फॉर्म ज्यांनी भरले आहेत किंवा ज्यांना हा संभ्रम आहे की मी तो फॉर्म भरला आहे तर तो कुठला आहे नक्की, हा जर संभ्रम असेल तर त्यांनीही येऊन कन्फर्म करावे की मी SIRचा फॉर्म हा भरलेला आहे की नाही। याद राखा हे शेवटचे 10 दिवस आहेत, जर या 10 दिवसात हे फॉर्म भरले गेले नाहीत तर तुमचं मतदार यादीतलं नाव हे रद्द होऊ शकतं। त्यामुळे ही प्रक्रिया आज राबवलेली आहे आणि पुढचे 10 दिवसही ही प्रक्रिया आपल्याकडे आहे, हा कॅम्प आपल्याकडे असणार आहे। त्यामुळे तुम्ही सर्व नागरिकांनी ह्या प्रक्रियेचा उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा। या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रमोद सालेकर, यतीन राजत, चंद्रकांत चौगुले, सूर्यकांत खापरे, सिद्धू ठोकळ या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले।